आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। उपसा बंदीला पुन्हा 26 जून पर्यंत शिथिलता। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने उपसा सिंचन बंदी 26 जून पर्यंत शिथिल केली आहे। या निर्णयामुळे उन्हामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळून हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेतली। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी भागातील पिकांच्या स्थितीची आणि पाणी टंचाईची पूर्ण माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि उपसाबंदी 3 दिवसांसाठी शिथिल करण्याचे आदेश दिले। हा तात्पुरता दिलासा असून 3 दिवसानंतर 26 जून रोजी परिस्थितीचे अवलोकन करून पुढील उपसाबंदीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।